जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वीरशैव विजय उत्सव समिती अध्यक्षपदी विजयकुमार बिराजदार यांची निवड करण्यात आली असे राजशेखर बुरकुले यांनी जाहीर केले। तर उपाध्यक्षपदी गौरीशंकर हातनुरे, सचिव अविनाश हत्तरकी, सहसचिव मनमथ कपाळे, कार्याध्यक्ष प्राध्यापक शिवकल शेट्टी, सहकार्याध्यक्ष गणेश भाळे, कोषाध्यक्ष श्रीमंत नेहरू, सहकोषाध्यक्ष आनंद नसली, व्याख्यानमाला प्रमुख प्राध्यापक मलकप्पा बनसगोळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक एका राजकीय वळणावर येऊन पोहोचली आहे। या निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप असं पीक आहे। एकीकडे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दिलीप माने, सुरेश हसापुरे, नरोळे, शेळके, शिवदारे, पवार ही नेते मंडळी निवडणूक लढवत आहेत, परंतु ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांना ही युती मान्य नाही। ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र पॅनल उभा करण्यासाठी तयारी करत आहेत। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नेते काका साठे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे, परंतु सचिन कल्याण शेट्टी यांच्या युतीमध्ये काका साठे यांचा समावेश दिसला नाही, त्यामुळे काका काहीसे नाराज दिसून आले। काका साठे यांच्या विकास सोसायटी नसल्या तरी उत्तर तालुक्यात ग्रामपंचायतीमध्ये त्यांना मानणारे मतदार वर्ग आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील त्यांना मानणारा वर्ग आहे, पण काका साठे हे स्वतः या निवडणुकीतून माघार घेणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः पत्रकारांना दिली। उत्तर सोलापूर तालुक्यातील त्यांच्यासोबतच काही कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। सुभाष देशमुख यांनी जर पॅनल तयार केला तर उत्तर तालुक्यातील कार्यकर्त्यांसाठी काका साठे हे देशमुख यांना बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले। 2017च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये भाजपचे त्यावेळचे सरकार मंत्री सुभाष देशमुख आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांची युती झाली होती। या युतीमुळे पंचायत समितीवर भाजपचा सभापती झाला होता, त्यामुळे या निवडणुकीत सुद्धा सुभाष देशमुख व काका साठे एकत्र आले तर नवल वाटायला नको। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सोलापूरला दिलेल्या भेटीच्या आठवणी संकलित केलेल्या पुस्तकाचे झेडपी कर्मचारी मराठा सेवा संघ शाखेतर्फे वाटप करण्यात आले। त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या भीमगीतांच्या कार्यक्रमाला जोरदार प्रतिसाद मिळाला। जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, शिक्षणाधिकारी कादर शेख, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, कास्टाईप कर्मचारी संघटनेचे अरुण क्षीरसागर, मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अशोक इंदापुरे, शंतनू गायकवाड, अविनाश गोडसे, सचिन जाधव, अनिल जगताप, शिवानंद मगे, गिरीश जाधव उपस्थित होते। कार्यक्रमासाठी उमाकांत राजगुरू, भगवान चव्हाण, संजय कांबळे, दिनेश बनसोडे, समाज कल्याणचे अधीक्षक सचिन सोनकांबळे, विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे, स्वाती गायकवाड यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमास अमृत कोकाटे, किशोर सावळे, समता सैनिक, राजश्री कांबळे उपस्थित होते। कास्टाईप कर्मचारी संघटनेच्या वतीने मिठाईचे वाटप सीईओ संदीप कोहिनकर यांच्या हस्ते करण्यात आले। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सोलापूरला दिलेल्या भेटीचा वृत्तांत संकलित केलेल्या लेखक दत्ता गायकवाड लिखित चैतन्याचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक मराठा सेवा संघाच्या वतीने उपस्थितांना वितरित करण्यात आले। भीमगीतांनी सभागृह दणाणून गेले। कार्यक्रमात दोनच राजे इथे गाजले या गीताने कार्यक्रमात बहर आणली। माऊलीची माय होता माझा भीमराय, तसेच जन्मास आले भीमबाळ, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं, किती शोधला असता भीम नोटांवर या भीमगीतांनी जिल्हा परिषदेचे यशवंतराव चव्हाण सभागृह दणाणून गेले। मराठी सेवा संघाच्या वतीने स्वानंद परिवाराच्या पहाडी आवाजात भीमगीतांचे सादरीकरण करण्यात आले। गायक रुपेश क्षीरसागर, किरणकुमारी गायकवाड, महेश कोटीवाले, अरुंधती सलगर, सायली साठे, हेमलता होटकर, कालिंदा देशमुख, एकनाथ कुंभार यांनी कार्यक्रमाचे सादरीकरण केले। शेवटी इतनी शक्ती हमें देनदाता हे गीत लक्ष्मी नागणसुरे यांनी गायले। भरातील निवासी व्यावसायिक इमारतींमधील उद्वाहन म्हणजेच लिफ्ट सरकते जिने यांना कालबाह्यता तारीखच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। कारण नव्या उद्वाहक कायद्याची नियमावली 8 वर्षांपासून रखडली आहे। भरीस भर म्हणून 1.5 लाख नोंदणीकृत लिफ्टची तपासणी 2च निरीक्षक करतात, तर 3 लाख विनापरवाना लिफ्टची तपासणीच होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे। मानवी वापरातील उपकरणांची कालबाह्यता तारीख निश्चित केलेली असते। वाहनांचीही 15 वर्षांची फिटनेस चाचणी होते। अशी वाहने भंगारात जातात, मात्र लिफ्टची एक्सपायरी डेट ठरवण्यात आलेली नाही। महाराष्ट्र उद्वाहक सरकते जिने मूव्हिंग वॉक कायदा 2017ची नियमावली अजून अंमलात आली नसल्याने
त्याबाबत स्पष्टता नाही. धोकादायक लिफ्टची यादीही तयार झालेली नाही. कोणत्याही नवीन लिफ्टला परवानगी देण्याची, जागेवर जाऊन वार्षिक तपासणी करण्याची जबाबदारी ऊर्जा विभागाच्या अंतर्गत असलेल्या लिफ्ट इन्स्पेक्टर कार्यालयाकडे आहे. हे कार्यालय मुंबईतील चेंबूरमध्ये आहे. मात्र परवान्याचे आणि तपासणीचे अधिकार मुंबईतील 2च निरीक्षकांकडे आहेत. पीबी ग्रुपच्या वतीने सामूहिक बुद्धवंदना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आली. मिलिंदनगर बुधवार पेठ येथे उद्योजक इंद्रमल जैन व आरोग्य निरीक्षक बसवराज जमादार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक आनंद चंदनशिवे, ग्रुपचे अध्यक्ष आबा गायकवाड, गौतम चंदनशिवे, सहाय्यक अभियंता श्याम बलराज जाधव, आरोग्य निरीक्षक बसवराज जमादार, संतोष चंदनशिवे, भीमराज मस्के, प्रथमेश सुरवसे, सुखदेव इंगळे, विशाल मस्के, उमेश रणदिवे, सुनील गायकवाड, अनिल आलदार, धोंडीबा कापुरे, मिथुन बनसोडे, चंद्रकांत सोनवणे, विठ्ठल कांबळे, मनोज थोरात, आदित्य चंदनशिवे, आशिष पात्रे, रोहन तळभंडारी आदी उपस्थित. रेशन दुकानदारांना कमिशन वाढवून द्या. जिल्हा संघटनेकडून वाढीव कमिशनसाठी पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. रेशन दुकानदारांना 2017 पासून प्रति क्विंटल 150 रुपये कमिशन मिळते. महागाई वाढत असून 2017 नंतर कमिशनमध्ये वाढ करण्यात आलेली नाही. तरी कमिशनमध्ये वाढ करावी अशी मागणी राज्यभरातील रेशन दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसाच्या 1 दिवस अगोदर उमेदवारी अर्ज छाननीमध्ये नामंजूर करण्यात आलेले 3 अर्ज पणन संचालकांकडे अपील केल्यानंतर मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये यापूर्वी 11 वर्ष संचालक राहिलेले केदार लिंग विभूते, सिकंदर ताज पाटील, सतीश इसापुरे या तिघांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज छाननीवेळी केदार विभूते आणि सिकंदर ताज पाटील या तिघांच्या नावाचे बाजार समितीकडे थकबाकी असल्यामुळे यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले होते. तसेच सतीश इसापुरे यांचा गाळा असल्याने ते हितसंबंध जोपासतात, त्यामुळे त्यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नामंजूर केला होता. या 3ही उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निकालाच्या विरोधात पणन संचालक यांच्याकडे अपील केले होते. ते तिघांचेही अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. दरम्यान शासकीय विश्रामगृहावर आमदार सचिन कल्याण शेट्टी 1 दिवस थांबून होते. आपला अर्ज मंजूर झाल्याचे समजताच विभूते यांनी त्यांच्या पॅनलमध्ये जाण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावल्याचे दिवसभरातील घडामोडींवरून पाहायला मिळाले. मार्च अखेर असताना वेळेत बिले सादर न केल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील शिक्षकांच्या इतर देयकापोटी शासनाकडून आलेले 1.5 कोटी परत गेल्यामुळे शिक्षकांनी संताप व्यक्त केला. शिक्षकांच्या बदल्यांमध्ये विभागीय आयुक्तांचा अधिकार वापरणारे प्रभारी शिक्षण अधिकारी प्रशांत अरबाळे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. अक्कलकोट तालुक्याचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रारी वाढत चालल्या आहेत. मार्च अखेर असताना तालुक्यातील शिक्षकांच्या थकीत वेतन आणि इतर देयकापोटी आलेले सुमारे 1.5 कोटी रुपये परत गेले. याबाबत संबंधित शिक्षकांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे धाव घेत शिक्षण विभागाच्या कारभाराचा पाढा वाचला. त्यामुळे आमदार कल्याण शेट्टी यांनी याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांना संपर्क साधून संबंधित शिक्षकांना न्याय द्यावा आणि ज्यांच्यामुळे या चुका झाल्या आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशा सूचना केल्या आहेत. बेटी बचाओ बेटी पढाओ शासनाचे धोरण असून मुलींच्या शिक्षणासाठी शासन सातत्याने विविध उपक्रम, योजना आणि आर्थिक मदत याद्वारे मदत करत असताना अक्कलकोट पंचायत समिती शिक्षण विभाग मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे. थेट लाभ हस्तांतरण हे शासनाने धोरण अवलंबलेले असताना वादग्रस्त प्रभारी गट शिक्षणाधिकारी अरबाळे यांच्याकडून शासन घोषणांची पायमल्ली होत आहे. त्यामुळे वादग्रस्त प्रभारी गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांच्यावर कारवाई करून खातानिहाय रक्कम विद्यार्थिनींना वाटप करावी अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. सन 2014-15 या आर्थिक वर्षात पुरवणी तसेच थकीत देयकासाठी संचालक कार्यालयाकडून 59 कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेस प्राप्त झाला होता. या निधीतून शिक्षकांचे 7व्या वेतन आयोगाचे थकलेले हप्ते महागाई फरक प्राधान्यक्रमाने अदा करावेत असे न्यायालयाने आदेश दिल्याने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तशा सूचना दिल्या होत्या. चट्टोपाध्याय वेतनग्रहणी फरक, आंतरजिल्हा बदलीने हजर शिक्षकांचे थकीत वेतन, विज्ञान वेतन श्रेणी प्राप्त शिक्षकांचे देयक, 7व्या वेतन आयोगाचे हप्ते भरणा आवश्यक होते. परंतु प्रभारी गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांच्यामुळे अक्कलकोट तालुका वगळता जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील शिक्षकांची देयके अदा करण्यात आली आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 6,21,49,432 इतका निधी वितरित करण्यात आला, परंतु अक्कलकोट तालुक्यातील 1 ते 1.5 कोटींचा निधी प्राथमिक शिक्षकांना मिळाला नाही. प्रभारी गट शिक्षणाधिकारी अरबाळे यांच्याकडून या निधीची वसुली करून तो वितरित करण्यात यावा अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट निर्माण झालेला आहे. भाजपचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे नेते दिलीप माने, काँग्रेस नेते सुरेश असापुरे, काँग्रेस नेते बाळासाहेब शेळके यांच्यासह माजी चेअरमन राजशेखर शिवदारे, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, अविनाश महागावकर, माजी व्हाईस चेअरमन श्रीशैल नरोळे हे सर्व एकत्रित आले आहेत. दरम्यान भाजप आणि काँग्रेसमध्ये झालेली ही युती भाजपचे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांना मान्य नाही. त्यांची वाटचाल विरोधात पॅनल उभी करण्याकडे असून त्यांनी माध्यमांशी बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मी 4 ते 5 बैठका घेतल्या. भाजपच्या आमदारांना विश्वासात घेऊन या बैठका झाल्या, परंतु भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत नेमका काय निर्णय झाला हे मला माहिती नाही. भाजप या निवडणुकीत काँग्रेससोबत जाण्याची भूमिका कोणत्याही कार्यकर्त्याला मान्य नाही. त्यामुळे ही निवडणूक कार्यकर्त्यांची असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार बाजार समितीची निवडणूक लढवण्याचे संकेत त्यांनी दिले. मीडियाच्या माध्यमातून आवाहन करणे मला मान्य नाही. मी त्यांचा पालक आहे, परंतु ते मला पालक मानतात का नाही हे मला माहिती नाही. या शब्दात आमदार देशमुख यांनी आमदार कल्याण शेट्टी यांच्यावर नाराजी व्यक्त केली. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सचिन कल्याण शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीनंतर तेच निर्णय घेतील असे स्पष्ट सांगितले. पण आता आमदार देशमुख हे या विरोधात असून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊन ते पॅनल उभे करण्याची डेअरिंग करणार का, असाही प्रश्न आता राजकीय क्षेत्रात उपस्थित होत आहे. मला असं वाटतंय की त्यांनी तुमच्या मार्फत मला आव्हान करू नये. मी त्यांचा पालक आहे असं मी मानतो. त्यांना जर पालक वाटत नसेल तर मला असं वाटतं की तुमच्या मार्फत दिलेलं निवेदन बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की आज सुद्धा प्रदेशाध्यक्ष जिल्हाध्यक्षांनी जो निर्णय घेतील, भारतीय जनता पक्षाचे 2 आमदार आहेत, भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. तुम्हाला जर मुख्यमंत्री महोदयांनी काँग्रेस बरोबर चंद्रशेखर बावनकुळे साहेब अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष त्यांनी जर तुम्हाला काँग्रेस बरोबर जायला सांगितलं असेल तो मी निरोप तो संदेश मी ग्राह्य धरतो. आणि जर समजा बैठकीला बसू, आता माझ्या मतदारसंघात छोटं गाव आहे, म्हणजे माझा मतदारसंघ छोटा आहे, त्यांच्या तिकडच्या दक्षिण तालुक्याच्या दृष्टीने मी छोटा आहे आणि मला राजकारण कळत नसल्यानं विचारू नये. माझं असं मत नाही की मला लय कळतंय, मी आज सज्ञान आहे, माझ्याकडले ताकद आहे, मला विचारल्याशिवाय काही करू नये अशी माझी म्हणणं नाही. पण तुम्हाला असं वाटतं की मी पालक जर मानत असतील तर त्यांनी तुमच्या मार्फत आता करावं. आणि मी त्यांनी जो निर्णय घेतील, जिल्हाध्यक्ष निर्णय घेतील की आपल्याला न्याय मिळालेला आहे, आपल्या कार्यकर्त्याला न्याय मिळालेला आहे आणि आपले सगळे कार्यकर्ते म्हणतील जिल्हाध्यक्षांना सांगितलेलं आहे ते बरोबर आहे, मी त्यांच्याबरोबर जायला तयार आहे. शहरातील 2 उड्डाणपुलांच्या भूसंपादनाच्या हालचाली पुन्हा गतिमान झाल्या आहेत. दोन्ही मार्गांवरील खासगी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करणार असून 25 मे पर्यंत सर्व जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या. राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाने छत्रपती संभाजी महाराज चौक ते पत्रकार भवन चौक सेक्शन 1 आणि जुना बोरावणी नाका ते मुरारका बंगला सेक्शन 2 या 2 उड्डाणपुलांसाठी नव्याने 966 कोटी रुपये मंजूर केले असून भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने हा प्रकल्प गेल्या 8 वर्षांपासून रखडला आहे. दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांनी भूसंपादनाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार मनपा आयुक्तांनी मंगळवारी बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर रचना उपसंचालक मनीष भिष्णुरकर, नगर अभियंता सारिका अकुलवार, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील आणि भूसंपादन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.